मार्केटमध्ये कैऱ्या आल्या म्हटलं की त्याच्या रेसिपी अगदी सुरू होतात. तर सुरू झाल्यानंतर येतं लोणचं, लोणची, चटणी सगळेच प्रकार. पण लोणचं आपल्याला जर करून ठेवायचं असेल 1 वर्षाचं सुद्धा किंवा चटपटीत बारीक बारीक जर आंबे असतील तुमचे गावरान किंवा तुम्ही मार्केटमधून घेतले म्हणजे बाजारातून घेतलेले आंबे असतील, पण तुम्हाला जर वाटलं ताजं लोणचं करून खायचं आहे तर तुम्ही अगदी इन्स्टंट लोणचं करून खाऊ शकता. चवीला पण छान लागेल आणि मस्तच लागेल. तुम्ही ट्राय करून बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल लोणचं कसं झालं ते. तर करायलाही सोपं, अगदी रंग छान, चवीला तर विचारूच नका. ताजं ताजं खायचं आहे. केलं की लगेच खाणं सुरू करायचं म्हणजे तुम्हाला त्याची चव पण छान लागेल. अगदी इन्स्टंट आहे त्यामुळे करून लगेच खाता येईल अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे. तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं, सगळ्यात अगोदर तेल गरम करून घेतलं आहे चांगलं 1 पाव म्हणजे 250 ग्राम. 1 पाव तेल गरम करून घेतलं आणि थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं, एकदम कडकडीत करायचं आहे आणि थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मिरे आणि लवंग घालू ना ते जळायला नाही पाहिजे, मेथी दाणे ते. तर त्यामध्ये मी घातलं आहे दालचिनीचे 2 तुकडे घातलेत, अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे आहेत आणि मिरे घातलेत 5 ते 6 म्हणजे 8 ते 6 आणि लवंग घातल्यात 2 ते 3. हे आपल्याला चांगले तडतडू द्यायचं, टेम्परेचर व्यवस्थित होऊ द्यायचं आहे अगोदर, कारण थोडंसं थंड होऊ द्यायचं तेल आणि नंतर घालायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्या मेथ्यासुद्धा जळणार नाही आणि मिरे आणि लवंगसुद्धा जळणार नाही. तर हे झालं आपलं छान तडतडून म्हणजे तयार होऊन. तर नंतर घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये हिंग. हिंग घातल्याने लोणच्याला चव खूप छान येते म्हणून आपण थोडासा हिंग पण त्यामध्ये घातलेला आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच तेल थोडंसं थंड होण्याच्या अगोदरच आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. आणि झालं जरी थंड तर थोडं गरम करून घेतलं तरीही चालेल. तर आता हे ठेवतो आहे आपण बाजूला. तर हे बाजूला ठेवल्यानंतर करायची पुढची तयारी म्हणजे मसाला तयार करायचा आहे. तर मसाला तयार करण्यासाठी मी अर्धी वाटी, नॉर्मल आपली आमटी पिण्याची वाटी असते त्या वाटीने मोहरी डाळ घेतलेली आहे आणि 8 ते 10 मिरे घेतलेत आणि 2 लवंग घेतलेले आहेत. नंतर घालायची 1 चमचा सोप त्यामध्ये. सोप घातल्यानंतर घालायची कलोंजी म्हणतात त्याला हिंदीमध्ये. जी कळंजी भेटते आपल्याला किराणा दुकानामध्ये भेटते ती घालायची 1 चमचा. सोप 1 चमचा घातलेली आहे. आपलं व्यवस्थित त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. नंतर घालायचं आपल्याला 2 चमचे लाल मिरच पावडर, याने चव छान येते लोणच्याला. आणि नंतर घालायचं आहे आपल्याला 1.5 चमचा हळद. 2 चमचे लाल मिरच पावडर, 1.5 चमचा हळद घातली आणि आपण यामध्ये घालतो आहे 2 चमचे मीठ. मीठ पण आपल्याला अगदी आकाराने व्यवस्थित लागेल. याचं घ्यायचं आहे आपल्याला फिरून म्हणजे पावडर करून. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग आला आहे, पिवळसर, हळदीने पिवळसर रंग आला आणि लाल पण आला आहे छान. तर आता जो मसाला आहे तो एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा. म्हणजे काय करायचं, जे तेल आहे ते गरम आहे थोडंसं, त्यामध्ये आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा म्हणजे परतवून घ्यायचा आहे. आपण काय बऱ्याच वेळेस काय करतो आहे, थोडंसं भाजून घेतो. भाजून घेतल्यापेक्षा कधीही लोणचाचा मसाला हा तेलामध्ये टाकला ना कडकडीत की खूप छान त्याचा फ्लेवर येतो आहे. तर हे तुम्ही ट्राय करून बघा. नॉर्मल आपण कैऱ्या जरी करायच्या असलेल्या आपल्याला चटपटीत मसाल्याच्या, तर तुम्ही ही प्रोसिजर करून बघा, मस्त लागेल तुम्हाला खायला. तर हा झाला मसाला टाकून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने थोडंसं हलवून घ्यायचं आहे, कारण त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं म्हणजे मसाला जळायला नाही पाहिजे. तर त्यासाठी मी काय करते, एका ताटामध्ये पाणी ठेवायचं. चांगला मसाला तळून झाला आहे. पाणी ठेवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ठेवायचं पातेलं म्हणजे मसाल्याचं, म्हणजे मसाला करपटला नाही पाहिजे, जास्त भाजला गेला नाही पाहिजे म्हणून. तर इथे घेतल्या मी कैऱ्या, झाडाच्याच कैऱ्या घेतल्यात गावरान, पण थोडं बारीक बारीक आहेत. त्यामुळे 1 वर्षाचं लोणचं नाही करत आहे मी. पण लगेचच मला लोणचं खायला नव्हतं म्हणून मी काय केलं, ह्या कैऱ्या घेतल्यात. जशा आणल्या झाडाच्या तोडून तशाच मी घेतल्यात आणि पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. तर हाताने चोळून घ्यायच्या आणि आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर काय करायचं, एका कपड्यावरती आपल्याला कैऱ्या काढून घ्यायच्या. म्हणजे काय होईल, ते पूर्ण पुसून घेता येईल. आणि हो, तुम्हाला जर 1 वर्षाचं लोणचं घालायचं असेल तर आंबे चांगले झाल्यानंतरच मोठाले आंबे घ्यायचेत आणि नंतर हे लोणचं घालायचं आहे. तुम्ही म्हणाल इतक्या बारीक बारीक आंब्याचं लोणचं घातलं आहे तुम्ही. माझ्याकडे लोणचं नव्हतं म्हणून लगेचच मी लोणचं घातलं आहे. तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता. तर ह्या झाल्या आपल्या कैऱ्या चांगल्या पुसून घेतल्यात मी, कोरड्या करून घेतल्यात. चांगल्या कोरड्या करून घेतल्यानंतरच कापायच्या आहेत. तर कापण्यासाठी बाकीचे आंबे आपण बाजूला करतो आहे आणि या कैऱ्या ज्या आहेत आपल्याला त्या कापून घ्यायच्या आहेत. तर कैरी कापताना समोरचं देठ कापून घ्यायचं आहे आणि नंतर आंबे कोवळे आहेत त्यामुळे आतमध्ये कोय नाही आहे त्याला जास्त. तर अशा प्रकारे आपल्याला आंबे कापून घ्यायचे आणि आतल्या ज्या कोयी आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. तर येथे अशाच आपल्याला छोट्या छोट्या काप करून घ्यायचे, जास्त मोठाले नाही करायचे, छोटालेच करायचे आहेत. म्हणजे काय होईल, आपल्या कैऱ्या पण आपल्याला खायला व्यवस्थित जातील आणि मोठाले झाले तर काय होतं, बरेच जण खात नाहीत.
तर त्या कैऱ्या पडून जातात तशा. तर छोट्याल्या छोट्याल्या करून घेतल्यात आणि त्यातल्या आतल्या कोळी जेवढ्या होतील तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहे. नंतर आपला मसाला झाला आहे थंड, चांगला एकदम थंड झाला आहे, कारण कैऱ्या कापेपर्यंत ताटात ठेवलेला होता, तर तो एकदम गार झालेला आहे. हे घेतल्यात आपण कैऱ्या, तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कापून घेतल्या, त्याला थोडंही पाणी नाही आहे. तर हे आता आपण कापून घेतल्यानंतर काय करायचं आहे, याला आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा मसाला जो आहे लोणच्याचा तो मसाला त्यावरती घालायचा आहे. तर हा मसाल्याचा फ्लेवर जो आहे ना किचनमध्ये इतका छान दरवळतो आहे, मस्त लागतो आहे. तर हे लोणचं मसाला आपण घालून घेतला आहे आणि कैऱ्या चांगल्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. जितक्या छान मिक्स करून घेतल्या जातील म्हणजे तितका छान मसाला त्याला लागेल. आणि हो, मसाला जो आपण केला आहे ना तुम्ही तशाच पद्धतीने करा, म्हणजे तुमचंसुद्धा लोणचं खूप छान होईल. आणि करताना काय करायचं, हे लोणचं मी बारीक बारीक आंब्याचं म्हणजे छोटे छोटे आंब्याचं घातले, कोवळे आंबे आहेत, तर हे लगेच खाण्यासाठी घातलेलं आहे. तुम्हाला जर हे लोणचं एका वर्षासाठी करायचं असेल त्याची लिंक मी तुम्हाला म्हणजे ते लोणच्याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बरेच मी लोणचे केलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर हा झाला मसाला एकजीव करून छान मसाला मिक्स करून घेतला आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे लोणचं तुम्ही बघू शकता मस्त तेल, रंग आणि छान. अजून तेल हवं असेल तर तुम्ही तो तेलाचं प्रमाण तिथे वाढवू शकता. तर हे लोणचं झालं आहे आपलं रेडी. रात्रभर मी याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे आणि सकाळी तुम्ही इथे बघू शकता मस्त लोणचं आपलं तयार झालं आहे. तेल पण छान सुटलेलं आहे, लोणचं पण अगदी मस्त झालं आहे आणि हे भरणीत भरण्यासाठी रेडी आहे. तर व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला करायची पुढची तयारी. तर पुढच्या तयारीसाठी मी इथे भरणी घेतलेली आहे. भरणी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतर त्यामध्ये भरायचं आहे लोणचं, अगदी व्यवस्थित लोणचं जसं. आणि हे लोणचं एका भरणीमध्ये बसून जाईल कारण जास्त आंबे नाही आहेत. त्यामध्ये आपण कैऱ्या 1 किलो कैरी घेतलेली आहे, ती 1 किलो कैरीच्यावर कैरी नाही, 1 किलो कैरी आहे आणि छोटाली होती परत. तर हे झालं भरणीमध्ये भरून असंच आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आणि थंड्या जागेत ठेवायचं आहे, म्हणजे तुमचं लोणचं खराब होणार नाही. तर ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला, इन्स्टंटवाली लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.